हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? फार थंडी हवा चालू आहे इथं. आम्ही तुम्हाला दाखवते. सकाळीसुद्धा लिटरली थंडी वाजत होती. गरमी अजिबात जाणवत नाही आहे. गरमी फक्त दुपारी होते. हे एकदम बेडरूमच्या शेजारी झाडं असणे हे खूप छान गोष्ट आहे. तर छान हवा सुटली की एकदम गारवा वाटतो इथं. आम्ही लिटरली फॅन पण बंद केले होते रात्री आणि फक्त खिडकी उघडी होती, त्याच्यामुळे फार छान वाटत होतं. हे बघा, यश उठला. यशला राग आला आहे कारण आम्ही रात्री खाल्ला होता बर्गर, है ना? काय छान ब्लश कला म्हणतो. खूप गुड गर्ल आहे पा. उठल्या उठल्या लगेच ब्रश करायला लागली ती. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू गुड गर्ल आहे. तुला चॉकी देईन. काय तुझा झाला? आता कोणाचा आहे अजून? आले वा, व्हेरी गुड. एकदम सिरियस मध्ये सांगितलं त्याने. पप्पाचा, मग दादाचा आणि मग माझा. गुड गर्ल आहे माझी, गुड गर्ल. खूप हुशार आहे. तिला मी एकचदा सांगितलं आता पप्पाचा बर्थडे, मग दादाचा आणि मग माझा. तिला ते लक्षात राहिलं. तर गाईज, मी रोज मोंटूला आहे ना एरंडीचं तेल लावते. पहा माझे हात किती चिकट झालेत आणि तिचं डोकं पण त्याच्याने छान दाट केस येतात. तिला केस नाही येत म्हणून मी लावते. इकडे जवळ येणार. तिला खूप कमी केस होते, त्याच्यामुळे माझी मम्मी रोज सांगते की लावत जा. आणि इथं तर बिलकुलच नाही आहे. त्यानंतर जातो बस. गाईज, आज आम्ही आमचं फेवरेट जेवण बनवलंय. कढी, भेंडीची भाजी आणि पोळी आणि काकडी. तर हे आमचं आवडतं जेवण आहे. कढी, भेंडीची भाजी, पोळी. कोणाकोणाला आवडतं? मला. हे गाईज, तर मी काहीतरी ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं होतं. हे आहे दर्शनसाठी गिफ्ट. तर आता मी त्याच्यात 2 आयटम आलेले आहे. आज 2 आयटम डिलिव्हर होणार होत्या. तर आता मी अजून दर्शनला दाखवणार नाही आहे. मी तुम्हाला पण नाही दाखवणार आहे, कारण दर्शन माझे ब्लॉग्स बघतात तर त्यांना दिसेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे 27लाच दाखवेल, कारण 27ला दर्शनचा बड्डे. संध्याकाळी तो ब्लॉग येईल, तेव्हा सगळं सरप्राईज दिसेल. तर चला आता मी खोलून बघून घेते. बाय बाय. तर काहीच, मी रोज जेवण केल्यावर चक्कर मारते आता सध्या, कारण माझं वेट गेन झालेलं आहे थोडं. म्हटलं चला, पोट पण जास्त फुल झालं होतं. तर थोडंसं अंधार दिसत असेल इथं. सॉरी, माझ्या पुढे मोंटू पण चालते. सॉरी, ते ऐकतच नाही आहे. माझ्यासोबत पण चालते माझ्या कड्यावर. हे पा, जेवढे चक्कर मी मारते तेवढे ती पण मारते. काय करते मोंटू तू? चत्तल मारते. ओके, आता यांनी पण चालू केलं बघा. फायनली मी आता रात्री बनवते घाटा. कारण दुपारी काही संध्याकाळी मी नाही बनवला, कारण यश तर खाली खेळायला चालला गेला होता. तर म्हटलं जाऊ दे, आता रात्रीच बनवूया. तर मला सर्दी झाली त्याला, तर रात्री छान घसा पण शेकला जातो आणि गरम पण राहतं. तर म्हटलं चला आता करूया. आणि हा घाटा आहे ना थंडीमध्ये खूप छान, आणि डिलेवरी बाईला तर खूप छान असतो. बरेच लोकांना माहिती असतील, गावाकडचे खानदेशी लोकांना. तर आता मी याच्यात तेल टाकलंय. तेल छान होऊ दे. तेलमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला टाकायचं आहे जिरं, मी पण यशच्या वेळेस मोंटूच्या डिलिव्हरीमध्ये खूप पिलाय हा घाटा. ते पण रात्रीच प्यायची माझी मम्मी, रात्रीच बनवून द्यायची. आणि फार जास्त पीठ नाही घ्यायचं. 1 पोहे खायचा चमचा घेतला तरी चालतं. आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आहे त्याला. त्याला छान होऊ द्यायचा. बारीक गॅसवर, लालसर नाही होऊ द्यायचा आपल्याला जास्त.
फक्त थोडासा भाजायचा, किंवा पीठ भाजलेलं असेल तरी चालेल. भाजलेलं पीठ टाकलं तर अजून चांगलं. आधी पीठ भाजून घ्यायचं मग. पण याच्यात पण होऊन जातं ते तेलामध्ये, तसं काही प्रॉब्लेम नाही. 2 ते 5 मिनटं छान याला हे होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यात तुमच्या अनुसार तुम्ही पाणी टाका. तुम्ही किती पीठ घेतलं त्या हिशोबाने. आता मी याच्यात 1.5 ग्लास सारखं पाणी ॲड करेल. किती छान होतोय तो, वास पण येतो. छान वास यायला लागलाय आता. आणि जास्त केलं की आपण आहे ना तो जळू शकतो, त्याच्यामुळे फार जास्त नाही होऊ द्यायचा. लगेच पाणी टाकायचं. आता आणि तो पातळ दिसतो, आता असा दिसतोय, तो थोडा घट्ट होईल. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात, हीच पद्धत आहे का तुमची दुसरी आहे? अजून एक पद्धत आहे, त्या पद्धतीने पण बनतो. तर याच्यानंतर मीठ याच्यात थोडं किंचित जास्त टाकायचं, म्हणजेच तो खारट लागला पाहिजे. मोठा गॅस ठेवायचा. आणि आता थोडंसं मीठ जास्तच टाकायचं. तो जर खारट लागला ना तरच तो छान लागतो खायला आणि चवीला पण. तर याला छान उकळी येऊ द्यायची आहे गाईस. ट्रस्ट मी गाईस, हा घाटा किंवा कोणी कोणी याला बाजरीची हाव म्हणतं. गावाकडचे वेगळे वेगळे शब्द आहेत त्याला सांगण्याचे, डिस्क्राईब करण्याचे. तर मी तर घाटाच म्हणते. आणि गाईस, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यात गूळ पण ॲड करू शकतात. कोणी कोणी गूळ पण टाकतं, पण मला तसं आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही टाकत. असा पण खूप छान लागतो. तर हे बघा गाईस, किती छान उकडतोय घाटा आपला. अजून 1 मिनिट उकळू देते आणि अशी पसरट डिशमध्ये घ्यायचा. कारण पटापट लगेच आपल्याला पिता येतो तो गरम गरम. जेवढा गरम गरम पिला तेवढाच चांगला असतो तो हेल्थसाठी. खूप जास्त चांगला असतो हा. मी तर खूप लोकांना सजेस्ट करते. म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बाया असतात त्यांनी तर नक्कीच प्यावा. थंडीमध्ये तर मोस्टली जास्त मी दर्शन पण पितात. थंडीमध्ये मी सुद्धा पिते, कारण आपली बॉडी गरम राहते याच्याने. त्याच्यामुळे सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात. नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करा. चला आता मुलांना पाजवते. तर माझ्या मुलांची एक गोष्ट चांगली की त्यांना असं सगळं खूप आवडतं जे मी बनवून देते. काही मुलं खूप नाटकं करतात, पण माझे दोघंही मुलं बिलकुल नाटक करत नाही या बाबतीत. तो छान गरम गरम पितोय यश. बघा त्याचं पूर्ण इथं लाल झालंय. असं पुसू नको, तुला किती वेळा सांगितलं बेटा, रुमाल घे. नाही, मोंटूला फक्त. मोंटू सुद्धा व्हेरी गुड गर्ल आहे ती पण. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. खूप खूप फॉलो करा आणि खूप छान छान कमेंट्स करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.